आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या तर त्या संदर्भातल्या बातम्या। वर्षा निवासस्थानी देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांच्यात बैठक। दिल्लीतील बैठकीनंतर शिंदे फडणवीसांमध्ये पहिली भेट। जवळपास अर्धा तास बंद दाराआड चर्चा। भाजपचा गटनेताच ठरू द्या मग चर्चा, आम्ही गृह खात्यावरचा दावा सोडलेला नाहीये। शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण पावसकर यांचं वक्तव्य। घोडं कुठेही अडलेलं नाही, रुसवे फुगे नाहीयेत असंही केलंय स्पष्ट। फडणवीस दाखल होण्याआधीच वर्षा बंगल्यावरती एकनाथ शिंदे, उदय सामंत, गिरीश महाजन यांच्यात अँटी चेंबरमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। संभाव्य खाते वाटपावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे। तर विश्रांतीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा निवासस्थानी बैठकांचं त्यांचं सपाटा सुरू झालं। महापरिनिर्वाण दिनाचा शिंदेंकडून आढावा। तर त्याआधी दुपारी एकनाथ शिंदेंची ज्युपिटर रुग्णालयात वैद्यकीय तपासणी झाली आहे। प्रकृती उत्तम आहे, चेकअपसाठी आलो होतो असं शिंदेंनी माहिती दिली। चांगली आहे, चेकअपसाठी आलो होतो आणि आता उत्तम आहे। बीएमसीच्या निवडणुकीपर्यंत भाजप शिंदेंना गोंजारेल। सध्याच्या नाट्यामध्ये शिंदेंच्या मागे भाजपची मोठी शक्ती आहे। मुंबईतील माजी नगरसेवकांच्या बैठकीत ठाकरेंचं वक्तव्य। मोदी, शहा आणि नड्डा 5 तारखेला शपथविधीला येणार आहेत। बावनकुळेंची माहिती। तर मंत्रिपदाचा निर्णय सर्वांना मान्य असेल, शिरसाट यांचं वक्तव्य। 5 डिसेंबरला मुख्यमंत्र्यांसह 22 ते 24 मंत्र्यांचा शपथविधी होईल। भाजपकडून फडणवीस, बावनकुळे, पंकजा मुंडे, शेलार तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे, केसरकर, सामंत हे शपथ घेतील, सूत्रांची माहिती। महायुतीच्या शपथविधी सोहळ्याचे ठाकरे बंधूंना निमंत्रण दिलं जाणार आहे। तर शरद पवारांसह महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांनाही निमंत्रण मिळेल। भाजपनं आम्हाला गृह खातं द्यावं, शिरसाटांची मागणी आहे। तर गृह खातं देण्यासाठी भाजप आढेवेढे घेणार नाही असंही वक्तव्य। परिस्थिती नक्कीच जटिल आहे, पण आमचे सगळे निर्णय एकनाथ शिंदे घेतील, संजय शिरसाट यांचा दावा। गृह खातं देण्यास दिरंगाई का होते आणि भाजप ते देऊ इच्छित नाही का? भाजपने गृह खातं दिलं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि मला वाटतं त्याला जास्त आढेवेढे भाजपही घेणार नाही असं एकंदरीत मला माहिती आहे।